उडाले तर उडाले कुठं? लोकांच्या वावरात उडाले काय? लोकांच्या वावरात जर उडाले असते तर ते आले नसते का सांगायले? का तात्या तुमच्यावाला टिनाचा सेट इकडे उडाला म्हणून का उडत उडत गेले डायरेक्ट दुसऱ्याच्या गावात? काही नेम नाही सांगता येत, काहीच नेम नाही सांगतायत. वारं धुंडच तेवढं होतं ना, नाही का हो पाटील? वारं होय का काय वर राजो? तुमच्या सांगितल्यानं टिनाचा सेट बांधला मी तो वावरात, पुरा हवेनं उडाला, पुरा घाट्यात चालला गेलो मी. रातभर एवढे पाहिले आम्ही टीनं, एवढे पाहिले रस्त्यानं, एकही टीन दिसला नाही डोळ्यानं. आता तुम्ही येता येता हेच सांगू राहिला ना का एकही टीन रस्त्यानं दिसून नाही राहिला म्हणून? आम्ही तर पाहू थकलो, टॉर्च घेतला हाती आणि पुरे इकडे पाहिलं, आजूबाजूच्या वावरात जाऊनही पाहिलं, काहीच नाही सापडला हाती. अरे काही विचारू नका तुम्ही सरपंच साहेब, एवढं पाहू राहिलो म्हटलं आम्ही. अरे बापा, टार्च लावून मोबाईलचा लाईट लावून तरी काही टीनं दिसले नाही रस्त्यानं. आखरी आम्ही आता फक्त हे बा अर्धा घंटा झाला होता, डोळे लागले होते आमचेवाले, तुम्ही आले, उठलो बाबा. किती फोन केले तुम्हाला वसंत काकानं? लय फोन केले बाबा. आम्ही तर म्हटलं एवढे फोन करायला लागते काय? नाही म्हणे करायच लागते म्हणे फोन. जसं पाणी थांबलं रे थांबलं, जे निघालो आम्ही, अरे बापा सगळं इकडे घुमलो. जमजम सांगतो ना, 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत आम्ही पाच गेलो, पण आम्हाला एकही टीन सापडला नाही. जरा दमानं घ्या दिवाकर भाऊ, हां एवढे खोटे नका बोलू का लक्षात येऊन जाईन त्याच्यावाल्या. 2-2, 3-3 किलोमीटरचा विषय काय घेऊ नका. हां चुपचाप राहा, आता मी घेतो बरोबर. कायची गुटरगू चालू आहे म्हटलं दोघांची? ते पेमेंट मागू राहिले, काम केलं म्हणे आम्ही काल पूर्ण, आता ते हव्यानं टीनं उडाले तर याच्यात आमची काय चुकी आहे म्हणे, पेमेंट पाहिजे म्हणे आज. पेमेंट तुम्हाला दिवाकर भाऊ पूर्ण भेटून जाते, पण मी आज देत नाही. आज देत नाही मी तुम्हाला, देईन उद्या. आज माझं पुरं डोकं खराब आहे. मला आज हे टीनं पाहणंच आहे काय उडाले तर गेले कुठं. पुऱ्या रस्त्याभर पाहत आलो, एकही टीन मला दिसला नाही. आणि विचार असा पडला का फक्त टीनच कसे उडाले, त्याचा जो ढाशा होता तोही सोबत उडाले पाहिजे होता. तुम्ही बरोबर नटाईनं कसले नाही का त्याले? काय रे बोट्टे हो, तुम्ही बरोबर नटाईनं कसले नाही का ते टीनं? कसले नसते तर राहिले तरी असते का तसे? किती कसा पण वार होय का काय होय? हे वाराच्या तावडीत जमते का काही? ताट्या टीनं पुरे कसलेच होते ना, बिना कसल्याची टीनं टाकणार आहे काय? का तसेच ठेवणार आहे का आम्ही काही बी? आपलं जरा चुकलं, हे टीनं गिनं कसल्यावर जरा म्हटलं दोरीनं बांधून ठेवायला पाहिजे होते, म्हणजे उडत नव्हते टीनं. फालतू डोकं काही खराब करू नका. चला माझ्यासोबत चला लवकर, पहिले टीनं पाहिले चला तुम्ही अधिक एकदा. मी तयारच आहे, मी कुठं नाही म्हणून राहिलो, चला ना तर. सरपंच साहेब टीनं लावायचं आहे का तिथं? डबल सांगा, मग लावून देतो मजूर आहे तर. बस दिवाकर भाऊ, चांगली शेकली बाबा. बस आता काहीच नाही करायचं आहे, काही टीनाचा सेटअप नाही पाहिजे, काही नाही पाहिजे. भाजीपाला खराब होऊन गेला आणि टीनंही उडाले, चांगलं लंब्यात फसलो मी आता. चला येतो आम्ही वसंतराव, दुसऱ्या साईडवर जाणार. जेवण घेऊन करा, जेवण करत असाल तर वाढतो बा ताट, जेवण करून जा ना. आता काय डबल येसान काय तुम्ही? चांगला पावनचार करतो म्हटलं, खारा पाहिजे असेल तर खारा आणि गोड पाहिजे असेल तर गोड. अरे आहो इकडे तिकडे गोष्टी कमी करा, पहिले इकडे या, टीनं पाहिले. अरे काय दिवाकर काका, हाव म्हणाले पाहिजे होतं ना, खारा पावनचार. अरे मजा घेऊ राहिले ते, मजा घेऊ राहिले तर लक्षात नाही उडालं काय? चल दुसऱ्या साईडवर जाणं आपल्याला, आंघोळ गिंघोळ धू, नाश्ता पाणी करू आणि चल तिकडे साईडवर. उठा रे मा पांटीला, तू उठा लवकर, चला जा घरी जा, पाणी थांबलं रे, उठा, सकाळी झाली, झोपाय काढली मस्त इथंच. खोल ना त्याला पांटेला तर खो, तवाच निघा ना. चला चला लवकर निघा, चला निघा रे, चला पांट्याला बंद करतो, अंघोळ धुवून डबल पांट्याला उघडतो. चला बरं लवकर निघा. चल येतो म्हटलं मोहन, चलतं काय आमच्यासोबत खंबे लावाले? तुम्हीच लावा तिकडे ते लाईटाचे खंबे आणि तुम्हीच व्हा तिकडे लंबे. चला निघा लवकर इथून. इथं तर दूर पर्यंत काहीच नाही होत त्या, सगळंच पाहिलं ना. दिसून राहिला का एकतरी टीन तुम्हाला? का हो पाटील, दिसून राहिला का तिकडे एकतरी टीन? नाही, इकडे तर दूर पर्यंत एक टीनही नाही दिसू राहिला. अरे तुम्ही दूर पर्यंतची गोष्ट करू राहिले, इथं जवळ पर्यंत एक टीन नाही दिसू राहिला. दूरची तर नंतर लावा. चला समोर चला पाहिले. कुठंच नाही, एकही टीन नाही दिसू राहिला बाबा, एकही टीन नाही ना. तुम्ही राजे हो तात्या, कॅमेरे लावायला पाहिजे होते तिथं. त्याचे तुम्ही लावले आहे ना सौर ऊर्जावरचे लाईट, त्याच्यावर एक कॅमेरे लावले असते ना, त्या कॅमेऱ्यात पाहिलं असतं आपण कुकडे उडाले काय उडाले. हे वेल्डिंगवाल्यानं बरोबर टीनं ठोकले होते. हां सगळेच्या सगळेच टीनं उडाले ना, एकही नाही राहिला आहे ना त्याच्यावर. ठोकले ना बापा, मा देखताच ठोकले. एवढं पाणी आलं तर काहीच नाही झालं, जसं वारं धुंड आलं रे आलं झालं, पुरे टीनं गायब झाले, काही दिसून नाही राहिले. कॅमेरा लावला असता तर काही ना काही पता लागला असता. एक काम करा तात्या, तुम्ही देऊन द्या आता रिपोर्ट का टीनं बा हव्याच्यानं गायब झाले. ते रस्त्यावरच पडले होते, पण ते रस्त्यावरचे कुठं गेले काय गेले काहीच दिसून नाही राहिले कुकडेच. इथून बा 2-3 किलोमीटर पर्यंत बी आम्ही पाहिलं, पण आम्हाला एकही टीन नाही दिसला. तुम्ही आता शिंदे साहेबाला भेट द्या. हाव तात्या, बरोबर राहिले वसंतराव. तुम्ही आता डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठा, इकडे तिकडे टाइमपास काय करू नका. काय म्हणून राहिलो त्याला म्हणा, काय तर पैसे देऊ करा त्याला आणि थोडंसं इकडे पहा म्हणा बा कुठं गेले टीनं. तर सस्त्या पैशाचे टीनं होते ते, सस्त्या पैशाचे टीनं होते काय? किती जाळे टीनं टाकले होते मी. एक टीन कमीत कमी तो 650 रुपयाचा टीन पडला म्हटलं तुम्हाला. मी पाहतो तरी इकडे तिकडल्या वावरात जाऊन
आणि जर काही असं मला आढळलं किंवा अवेलेबल दिसला टीन एखाद्या इकडे तर मी तुम्हाला तसाच कॉल करतो. तोपर्यंत तुम्ही सारखे पोलीस स्टेशनमध्ये चालले जा आणि शिंदे साहेबाला सगळं प्रकरण सांगून द्या. ते जराशी मदत करण आपल्याला तर सापडून जाईन आपले टीनं. महत्त्वाचे आहे का टीनं सापडणं, म्हणजे तुम्ही त्या वेल्डिंगवाल्याले विकून सगळं काही पैसे घेऊ शकता. ठीक आहे, आम्ही जातो रिपोर्ट द्यायला. तोपर्यंत तुम्ही इकडे तिकडे आजूबाजूच्या वावरात नाही जरासा म्हटलं विचारपूस करून पहा. सोने पण ते टीनं एकाचे कवा म्हटलं आता. अरे पहिले इकडे तिकडे तर पाच जाय, कॅमेरे लावले आहे का कोणी ऐकू राहिलं आपल्या गोष्टी. एखादा जण ऐकन नाही तर कॅमेऱ्यात दिसन आपण गोष्टी करताना आपण सारखं सापडून जाऊ. असे कामं नको करू. पहिले पाच जा इकडे तिकडे. कोणीच तर नाही आहे या रस्त्यानं. गेले कॅमेरा नाही लागलाय. सगळेच्या सगळे गेले तिकडे टीनं पाहिले. त्याच्यानं आपण बरोबर इथंच मीटिंग घेतली. आणि जर कोणा काही म्हटलं बी का दोघं जण कोण बसले आणि काय गोष्टी चालू आहे तर सपा म्हणजो तात्याच्या इकडे पैसे आहे म्हणा, तात्याची वाट पाहणं चालू आहे म्हणा. काय म्हणशील? हा हेच म्हणतो ना जे तू म्हणू राहिला. का रे सोने, पण म्हटलं यदा कदाचित जर आपण सापडलो या टीनातनी तर मग कसं का बा टीनं तुम्ही चोरले असा आरोप घालन ना तात्या. मग कसं म्हटलं असा जर आरोप आपल्यावर घातला तर सपा म्हणाचं काय म्हणून राहिलो मी ऐक पहिले. असा जर आरोप घातला तर काय म्हणशील? रस्त्यानं चाललो होतो, आम्हाला रस्त्यानं टीनं दिसले, आम्ही उचलले आणि घेऊन आलो. काय म्हणायचं समजला ना तू? तसं सापडत तर नाहीच म्हणा. आतापर्यंत एवढे कांड केले तर रंग्यात सापडलो नाही. हे तर टीनं होय. अरे हे टीनं होय म्हणूनच म्हणून राहिलो मी. कारण हे कसं मोठी धाटी वस्तू आहे. बाकीचं कसं किरकोळ होती म्हणजे छोटी होती. हे मोठीचाच वस्तू आहे ना. हे तर नेत्यांनी सापडलंच आपण. अरे हे काय डबल कटल्यानंच न्यायचं आहे का आपल्याला इकाले? हा बिलकुल टाटायस करायचा, त्याच्यात भरायचं, टाटायसवाल्याला भाडं द्यायचं, टाटायसवाला इच्छा नाही सांगायचा, दुसरा सांगायचा, नाही तर चबरेपणा करण आणि पटकन लोकांच्या दुकानमध्ये यायचं विसर्जन करून टाकायचं आपल्याला. एक नंबर रे सोन्या. मानलं भाई. त्या एवढं दिमाग नाही आहे कोणाला. चुपचाप राहा मोहन दायूराला गोष्टी बदलो. सात्यापासून मजुरी घेऊन घेऊ 2 दिवसाची. आणि मग चाललं जाऊ आपण कपडे आणाले. कपडे आपण आता चांगले ब्रँडेड वाले आणू, असे लोकल नाही आणू. तर चालला का 200 रुपयाचा पॅन्ट आणि शर्ट घेऊन. अरे का रे तुम्ही लोक इथं कसे काय? कसं काय म्हणजे तात्यापासून पैसे नाही घ्यायचा आहे का? कचरा पेट्या वाटल्या, त्या खुर्च्या वाटल्या, त्याचा पेमेंट बाकी आहे ना. फोन लावला तर म्हणे इथं बसून राहा म्हणे आपल्या ठियावर. येतो म्हणे बुवा म्हणून बसलो आहे. अरे काल तुम्ही दोघं जण कटला घेऊन तोंडाले बांधून डोक्यावर छत्री घालून चालले कुठे होते म्हटलं एवढ्या भर पाण्यात? आम्ही 4 जणांना आवाजही दिला तुले. त्याच्यात मन्या होता, सल्ल्या होता आणि शाहरुख होता, मी होतो पांटेलात. तर तुम्ही बोलले नाही, सटकन पळाले. कोण आम्ही दोघं? आम्ही काही लवकर आला का बाबा? आणशीन का घरावर गोटे? एवढ्या पाण्यात कोण निघणार आहे? बाहेर पाहिलं तर काही दिसून नव्हतं राहिलं. त्याच्यात लोड शेडिंग. बरं झालं हे तात्यानं लाईट लावले, त्याच्यानं दिसून राहिलं होतं काही ना काही बाहेरचं. घरातलं तर अंदर तर काही दिसूनही नव्हतं राहिलं. जे झोपलो आम्ही गादीवर तर उठलो नाही म्हटलं दिवस होईपर्यंत. हे पाय उठलो ना आता इथं वाट पाहू राहिलो तात्याची फोन लावून. म्हणजे मला पागल समजू राहिले का तुम्ही? एवढा टकटक तुम्ही दिसू राहिले आणि मला पागल समजू राहिले का? बरं मी असं मॅट ते 3 जण पागल असन का? आम्ही 4 जण तुम्हाला पाहू राहिलो होतो ना. हट आम्ही कायले होय आमच्यावर नाव घालू आला. आम्ही तर घराच्या बाहेर नाही निघालो. एवढ्या पाण्यात कोण निघा? अवकाळी पाणी ते डोकसं गिकसं वलं झालं म्हणजे तब्येत खराब करत बसू काय? आम्ही असतो तर थांबलो नसतो का त्यापाशी? 2 मिनिटं तर मुलाखत घेतली असती. एक मुलाखत मोहनदा की जरुरी है सोन्या. तुले भेटल्याशिवाय मोहनदा आम्ही कुठं जातच नाही. टिकून आम्ही कुठंही जाऊ कुठंही तुले एक भेट देतोच आम्ही. मग कोण होतं ते समजून नाही राहिलं. 2 जण होते पण ते कटला घेऊन तोंडाले बांधून होते रस्ते आणि हाईट तुमच्या एवढीच होती. आम्हाला तर वाटवलं का तुम्ही दोघंच होते म्हणून. मोहनदा 100 कामं सोडीन, 100 कामं, पण तुले भेट देईन. समजलं ना? कारण तू आमचा मोठा भाऊ आहे. चोर असन मग ते जाऊ द्या म्हणा. कॅमेऱ्यात दिसूनच जाते कोण होईन काय व्हायचं. चला येतो मग. जेवण झालं रे तुमच्या दोघांचं? हा जेवण झालं मोहनदा. तुले म्हटलं होतं ना रे कॅमेऱ्याच्या इकडून घे. आता जर त्या कॅमेऱ्यात आपण स्पष्ट दिसलो आपले कपडे तर दिसनाच. झालं फिटलं. इथंच काम बिंगवशील का तू? अरे यार त्या कॅमेऱ्याच्यानं आपली चोरी सापडू शकते. आता कसं करतं? जसा तो कॅमेरा आपल्या इकडे घुमाले आला तसाच मी कटला स्पीडने घेऊन घेतला रपकने. मग आपण कसं काय दिसन त्या कॅमेऱ्यात? असं काही झालं असेल तर जमलं आपलं काम, नाही तर मग झालं खतम आपलं काम. एक काम करू चेत्या, तर गाडी घेऊ आणि सरकत तात्याच्या वावराकडे जाऊ. काय म्हणून राहिलो मी? आम्हाला असं माहीत पडलं म्हणा बा टीना हरपले, आम्ही आलो म्हणा पाहिले जराशी मदत करायला. कसं आहे मग आपल्यावर ते संशय नाही घेईन ना, डाऊट नाही घेईन, नाही तर मग आपण फिटून जाऊ. कारण सगळे जण तिकडे आहे ना. अरे हवले का? चल चल सरकी घे वावरात. एक टाइम मी पाकिट मारले सोडून देईन, पण चोरी करणाऱ्याला सोडत नाही. आपल्या डायरेक्ट चोरी करण्यावाल्याला चुकीले माफीच नाही आहे. डायरेक्ट झडपेच आहे. पाकिट मार म्हणजे मी तर चोरीच आहे ना. हो मोरशा, पाकिट मार म्हणजे चोरी आहे? नाही तर मग तर पाकिट मार म्हणजे चोरीच झाली ना. मग दोघांची सुस्ती नाही आहे, दोघांना झोडपे आहे. मग पाकिट मार असो का चोर असो, दोघांनाही बत्ती सारखीच राहील. मग कपडे काढू काढू झोडपीन उठा टांगू टांगू. मुलाचा नाही
बर्फाची लादी आणि पेशल उघडा करून झोपीन त्याच्यावर इकडून सटके देणं चालू. अरे नमस्कार नमस्कार सरपंच साहेब. आओ भाग्य हमारे जो तुम हमारे पुलिस स्टेशन में पधारे. आओ आओ प्लीज प्लीज टेक युअर सीट सरपंच साहेब. म्हणजे हो शिंदे साहेब? अरे म्हणजे खुर्चीवर टेकवा म्हटलं तुमची. अच्छा बसा म्हणून राहिले काय? नाही आडवे झोपा म्हणून राहिलो. काय तुम्ही बी बाबा सरपंच साहेब मजा घेतलं म्हटलं तुमचं काही गेलं नाही मजा कसं करता निव्वळ. काय बाबा खुर्चीवर बसायलाच लावीन ना तुम्हाला का झोपायला लावीन काय? बोला काय समस्या आहे कशी काय बा म्हटलं भेट दिली. अरे काय विचारता शिंदे साहेब तुम्ही? राहू द्या बा नाही विचारत. अरे तसं नाही म्हणून राहिलो. अरे काय विचारता म्हटलं एवढे परेशानी आहे माणसाच्या मागं. परेशानी काय खतम व्हायला येत असते काय? परेशानी तर जलमला तेव्हापासून परेशानच आहे माणूस. काही परेशानी सांगू नका तुम्ही आम्ही परेशानीतच बसलो इथं. अरे असं नका करू ना. तुम्हाला परेशानी नाही सांगू आमची तर मग कोणाला सांगू? कोणालाच नका सांगू तुमची परेशानी मला सांगा मी ऐकतो. सांगा काय झालं? मग वावरातले टीनं हवेनं उडून गेले कालच्या पाण्यानं अवकाली. वारं धुंड सुटलं होतं तर. आणि ते टीन इथून 2-3 किलोमीटरच्या क्षेत्रात बी नाही आहे. कुठं उडून गेले काय गेले का चोरी झाले काहीच माहित नाही पडू राहिलं. असं कसं झालं? असं कसं टीनं उडून गेले तुमचेच वाले? बाकीच्या कोणाच्याच नाही उडाले. लोकांच्या घरावरच्या टीनाने उडाले आणि तुमच्या म्हटलं वावरातले टीनं उडाले. असं कसं हो? अरे असं कसं आणि काय कसं काहीच माहित नाही शिंदे साहेब. टीनं पाले आलो पाणी थांबल्यावर तर काहीच नाही एकही टीन नाही. फक्त एकच आहे तो बी झोपडीच्या वरता आहे. बाकी कोणते टीनं कुठं गेले काहीच माहित नाही. आमच्या वावरातल्या ज्या सोकारी आहे ते तिथं लाईव्ह पाहिलं त्यानं सगळे टीनं उडत गेले. वेल्डिंगवाले तिथंच होते. आणि जेव्हा पाणी थांबलं तेव्हा त्यानं 1-2 किलोमीटरच्या क्षेत्रात 3 किलोमीटर पर्यंत पाहिले. त्याला एकही भेटलं नाही. आजूबाजूच्या वावरातही पाहिले एकही टीन दिसला नाही तिथं. अरे तुमच्या हातानं आणखी एकदा पाहून घ्यायला पाहिजे होतं आजूबाजूच्या वावरात उडाले असन तर. सगळ्याच इकडे पाहिले शिंदे साहेब आम्ही पण एकही ठिकाणी आम्हाला एकही टीन दिसला नाही. असं कसं होऊ शकते? भारी होते आणि टीनं का हलके पतंग थोडी होते का उडत जाईन ते काय पतंग वय काय? गुड क्वेश्चन अगदी बरोबर आहे तुमचं. ते पतंग नव्हती उडाले पण ते टीनं होते. पण वारा धुंडायच्या तावडीत ते पतंग असो का टीनं असो काही झेपत नाही. सगळं घेऊन पाहिजे माहिती आहे ना तुम्हाला. मग तुमचं म्हणणं काय आहे? ते टीनं गेले ना आता उडात मग ते तुमचं काम आहे ना पाय ना. त्याच्यासाठी का पोलीस येणार आहे काय? पोलीस आले का तेच काम धंदे आहे काय? उठले सुटले कोणाचे कपडे गेले वायर ते पाच बसा. टीनं गेले वायर ते पाच बसा हवेनं. हा हे धंदे करावं काय? आम्ही इथं तुमचे कपडे टीनं उडत गेले त्याच्यासाठी आहे का बसलो? अरे नाही ना शिंदे साहेब तुम्ही समजूनच नाही राहिले. टीनं उडत गेले हे बरोबर आहे. आम्ही मान्य करतो टीनं उडत गेले तर टीनं कुठं पडायला पाहिजे? रस्त्यावर पडायला पाहिजे लोकांच्या वावरात पडायला पाहिजे. हा टीनं होईन ते भारी असते ना. आणि वारा धुंड फक्त 1.5 घंट्यासाठी सुटलं तर मग ते आजूबाजूच्या जवळच असायला पाहिजे ना. आमचं म्हणणं असं आहे का ते टीनं जे आहे ते रस्त्यावर पडले होते आणि ते चोरी गेले. अच्छा म्हणजे तुमच्या टीनाची झाली चोरी? अरे बापरे. तर कोणी चोर असो हे तर आता चांगले लंबे गेले हातानं. चोरीवाल्याशी तर मायाचा 36 चाकला आहे. कोणी असो ना कोणीही असो तुमच्या टीनं सापडण म्हणजे सापडण. हे जबान आहे आपली शिंदे साहेबाची. मग असं सांगा ना का चोरी झाली म्हणून तुम्ही म्हणून राहिले टीनं उडत गेले पोहत गेले धावत गेले असं कसं समजावं आम्ही? अरे एक सांगा तुम्ही चोरी गेले म्हणून तेव्हाच मी काही ना काही धागे दोरे जोडीन आणि त्या चोराला पकडीन. तुम्ही म्हणून राहिले राजो काय उडत गेले असं असते का? सुरुवातीपासून सांगायला लागेल ना तुम्हाला काय कसं झालं तर. आता तुम्हाला म्हणून एखादा म्हणा टीनं उडत गेले तर तुम्ही म्हणसान कायचे होय तर असं सांगायला लागेल ना तुम्हाला सगळं सुरुवातीपासून. तुमच्या देखता झाली का हे गोष्ट? तुम्ही होते का वावरात? नाही मी नव्हतो पण माझे जे सोकारी आहे वसंतराव ते होते. मग तुम्ही काय आले रिपोर्ट द्यायले? वसंतरावलेच पाठवायचं होतं. वावराचा तर मालक मी आहे ना. बलावा त्या सोकारीला बलावा इथं. हॅलो वसंतराव. रामा भाऊले विचारलं तात्या म्या. रामा भाऊ म्हणून राहिले का मा वावरात एकही टीन उडत नाही आला म्हणते. बोलावं रामा भाऊ हॅलो म्हणा फक्त तात्याले. हा हॅलो तात्या. नाही मा वावरात एकही टीन उडत नाही आला. अरे मी त्याच्यासाठी फोन नाही केला तुम्हाला शिंदे साहेबांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. लवकरात लवकर या तुम्ही. बरं येतो. पाहिजे जर तुम्हाला आजूबाजूला टीन असा काही दिसला किंवा कोणाच्या वावरात दिसला मले किंवा मग तात्याले माझा टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावर मला फोन करा. अरे वसंतराव असं काही असलं तर मी तुम्हाला फोन करतो. नसले दिमाग वापरते. टीनाचा सेट मारला त्यानं पाणी पडलं नाही पाहिजे म्हणून भाजीपाल्यावर. मस्त काम आहे. काय सोकारीचं काम पुरत नाही. आता जा पोलीस ठाण्यात नाही उन्नीतानीचं जवळ आहे का ते किती दूर आहे? आता जा सायकलनं परेशानी जा एक कुठे चालले हो? चाललो बा पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये काय चालले तुम्ही? बापा तुला काही माहित नाही का? नाही आम्हाला तर काहीच माहित नाही. काहून काय झालं? फक्त आमच्या कानावर एवढी गोष्ट आली का तात्याचे जे टीनं आहे ते उडाले म्हणून आम्ही पाहिले आलो बा. तेच मग त्याच कारणाच्यानं पोलीस ठाण्यात रिपोर्ट द्यायला गेले. आता ते का टीनं चोरी गेले बा. मग का तुम्ही आता काय सायकलनं चालता काय? चल ना मग आमच्या गाडीनं. चला बसा गाडीवर.
नाही जा ना बाबा तुम्ही गाडीनं, तुमची गाडी चालवणं पाहिलं म्या, लय स्पीडनं चालवता तुम्ही. मी येतो बा सायकलनं गती गती. जा, तुमच्या गाडीनं पडलो गिळलो पळतो, पहिलेच तर म्हातारा माणूस आहे. नाही पाळत तुम्हाला, बसा लावा सायकल लावा तिथं. सायकलनं कधी जासान, ऊन पा किती आहे. चला बसा. बसले ना, करू चालू गाडी. कर जरा लवकर कर. अबे 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 काय करू राहिले तुम्ही? गाडी थांबव लवकर 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 निघा इथून. मला उतरू द्या पहिले. जा जा तुम्ही जा लवकर. तुम्ही जा गाडीनं, चालले जा आता सारख्यानं. चालले जा, नाही तर झोडपे खासन मग आजचे. हां मस्ती आले का रे? जास्त मस्ती करू राहिले काय? मला पाडून राहिले होते ते. डोकसं गिकसं फुटलं असतं का रे? अरे ते कसं अचानक म्हटलं क्लच सुटला, त्याच्यात हे गाडी तशी झाली. नाही तर नाही होत. बसा आता नाही करत ना तसं. चालले जा लवकर, चालले जा. मस्ती आल्यासारखे करू राहिले दिवसांदिवस. काढलं होतं ते ना आता माझ्या कमरेचं आणि पाठीचं काम. आराम कर वाहनाचे. कधी येते सोकारी तुमचावाला? अर्धा घंटा झाला म्हटलं. हा पैदल येऊ राहिले काय? सायकलने येऊ राहिले असं ते, त्याच्या टाइम उराला त्याले. आता आम्हाला गाडीनं अर्धा घंटा लागते आले. मग 1 घंटा काय करू मी आता? तुमच्या सगळ्यासाठी काय लिंबू शरबत बनवू काय उन्हीतून आले तर? हा काही समजत नाही राजू. अरे एखादी गाडी घेऊन जा ना. सरपंच आहे ना तुम्ही, एखादी सेकंड हँड घेऊन द्या. जुनी पुराणी नाही आहे ना आपल्यापाशी गाडी. आपल्यापाशी आहे बुलेट. हा ते ॲव्हरेजले पुरत नाही, तुम्हाला माहित आहे. आणि आता घेतलेली टाटा पंच गाडी कुठे आपल्यापाशी? पाहतो मी तरी एखादा जुगाड पाणी लावून देऊनच देतो घेऊन. सायकलनं लय टाइमपास होते. बंदूक खाली ठेवा बाबा शिंदे साहेब, भेव लागते मला तिचं. बटन गिटन दबून जाईन बाबा, इथंच काम तमाम करसान काय? अरे तुम्ही नका भेऊ सरपंच साहेब, तुम्ही नका भेऊ. हे स्पेशल त्या लोकांसाठी ठेवली आहे जे जास्त चोरी करू राहिले. चोरी करणेवाल्याचा मला लय राग येते. मला भयानक राग येते ना. एका गोष्ट सरकार गेला त्या चोराले, तर माया नाव बी शिंदे नाही म्हटलं. हां शिंदे साहेब म्हणते मला. एकाच गोष्ट त्याचा डोकं फोडतो मी. अरे नाही असं काही करू नका. त्याला फक्त समजावून सांगा आणि चांगले झोडपे द्या. बंदुकीच्या गोळीनं काय करता त्याला मारून? एका जणाला गोळी मारली का डायरेक्ट बाकीचे हुशार होऊन जाते ना. बाकीचे चोरीच नाही करत, म्हणजे आमच्या डोक्याला टेन्शनच नाही. हा कोणाच्या गाडीचा आवाज आहे? कोणाच्या गाडीचा आवाज हो या? ते दोघं जण आले होता ते. कोण दोघं सरपंच साहेब सांगा मला. कोण दोघं व्हायचे? हे व्हाय का चोर? सांगा. नाही चोरगीर नाही म्हणा हे, पण हे काही कमी नाही आहे चोरापेक्षा. अरे सोन्या, शिंदे साहेबनं जर हे मॅटर सिरियसली घेतलं तर मग कसं? ना सिरियसली घेतलं तर आपणही सिरियस होऊन जाऊ. पण तिनं सापडू द्यायचे नाही आहे, आणि ती इकाची बी आहे. लय दिवस झाले म्हटलं, काहीच कमाई नाही आहे ना आपली. चुपचाप राहा. शिंदे साहेब येऊ राहिले इकडे. लवकर 2 मिनिटात ते गाडी लवकर तिकडे लावा तुमची मोजका कुवेतली. इथं आवाज नाही करायचा, आणि इथं लावायचं नाही पोलीस स्टेशनच्या समोर. बिलकुल तिकडे लावा लवकर 2 मिनिटात. पण आम्हाला पोलीस स्टेशन मधलंच काम आहे ना. जास्ती शहाणपणा करू नका, तोंडाला तोंड देऊ नका, आणि माझ्या तोंड काही दुखावू नका. पोलीस ठाणा होय, मोजका कुवा नाही होय. 2 मिनिटात गाडी तिकडे लागली पाहिजे, नाही तर दोघाले बी जैलात टाकीन. घे लवकर सोन्या तिकडे घे. याच्यानंतर हे असा आवाज करणारी इथं कोणतीच गाडी आली नाही पाहिजे. सांगू राहिलो तुम्हाला दोघाले बी. चल अंदर चल. चुपचाप तिथं कोपऱ्यात उभे राहा दोघं बी. चुपचाप राहा बिलकुल. तुम्ही काय आले रे दोघं जण इकडे पोलीस ठाण्यात? आता आम्हाला असं माहीत पडलं, वावरात गेलो तुमच्यावाल्या. वसंतराव होते इकडे जीव राहिले होते. त्याला म्हटलं बसा गाडीवर, तर ते बसले नाही. येतो म्हणे मा सायकलीनं. म्हटलं ठीक आहे बा या. त्यानं मग सगळंच प्रकरण सांगून दिलं आम्हाला. अरे काय सारखे सुदे आहे काय दोघं जण? चुपचाप एका जागी उभं राहायचं, जास्त चत्रेपणा करायचा नाही. हा बिलकुल नाही. आणि ह्याच्यानंतर ते मोठ्या वेळेतली गाडी इथं आणायची बी नाही. तुमच्या दोघाले खास करून सांगणार म्हटलं, ते कलकली काही इथं पाहिजे नाही. हा नाही तर मग डोंट अष्ट मिट द कॉमन ऑफ द पोलीस मॅन. हा चोर कोण आहे हो? देवानंद काका. त्याचाच तपास लावणं चालू आहे. पण शिंदे साहेबने शपथ घेतली का तो चोर कोणी असो, तो माझ्या हातातून सुटणार नाही म्हणजे नाही. जमलं तर एक गोळी त्याच्या भेजात टाकून देतो म्हणते. वातावरण तर चांगलंच गरम दिसू राहिलं रे शेत्या. पाहा लागन तिकडे जाऊन नाही पाहा लागन आपल्याला सध्याच्या घडीले, नाही तर बेकार काम होऊन जाईन आपलं. जाऊच नाही ना, सगळं निपटारा होईपर्यंत जाऊच नाही. आणि यानं काही आणलं तरी पाणी चालू होतं, काही सबूत याच्या हाती सापडत नाही. किती वेळ लागते म्हटलं, काही समजून नाही राहिलं तुमच्या सोकारीचं. मला तर आता असं वाटू राहिलं का तुमच्या सोकारीनंच ते टीनं लांबवले आणि ते भंगारच्या दुकानात निघाले नेणार आहे. नाही माझ्या सोकारी असं नाही करू शकत. मला तेवढा विश्वास आहे. मागे तुम्हाला माहित आहे पाण्याच्या मोटारा गायब झाल्या होत्या, किडनॅपिंग झाली होती, तर त्यानं किती साथ दिली तुम्हाला माहित आहे. अच्छा ते वय का ते? अच्छा आलं माझ्या लक्षात आलं. अरे बापा लय खतरनाक माणूस आहे होता. अच्छा आता भेट घ्यायच लागन त्याचीवाली. टाकन काय शिंदे साहेब मले जैलात नाही. मला तसंच वाटू राहिलं, एकदम गडबडीत बोलावलं ना. काय माहित आता काय होते, अंदर गेल्यावरच माहीत पडन. पाय बरं येत्या तात्या सरपंच बनले तर शिंदे साहेबांनी डायरेक्ट बसायला खुर्ची दिली, नाही तर उभे राह म्हटलं इथं. वेलकम डायरेक्टर साहेब या. कोणती पिक्चर शूट करू आली इथं? कोणाले म्हणून राहिले डायरेक्टर? मलाच समजू राहिले वाटते डायरेक्टर टोपीच्या ना.
अरे तुम्ही काय विचारात पडले, मी तुम्हालाच म्हणून राहिलो डायरेक्टर साहेब. टोपी डायरेक्टरची तुम्हीच घालून आले ना. अच्छा, टोपीच्यानं म्हणून राहिले होते काय? अरे हे उन्हीच्यानं घालून आलो. ऊन होय का काय होय? कधी पाणी येते कधी ऊन तपते, काही समजूनच नाही राहिलं ना वातावरणाचं. सगळं समजून सांगतो तुम्हाला. या असे 52 एकरात उभे व्हा. या इकडे या. ते दोघं जण तुम्हाला गाडीवर या म्हणून राहिले होते, चाले कोण नाही तुम्ही? हा मस्त येऊ राहिले सायकल ना. आपलं रिकाम आहे का इथं? हा मस्त टाइमपास करत येऊ राहिले तुम्ही. अरे हे दोघं, अरे ह्या दोघा पोट्ट्यासारखे बदमाश आहे का कोणी? मला बस म्हणे, मी बसलो आणि ना गाडी उडवली. अरे मी तर आता इथं हॉस्पिटलमध्ये असतो एखाद्या, नाही तर दवाखान्यात असतो भरती. मा कमरीचं आणि मानीचं काम काढलं होतं याय ना. ते तर म्हणा देवाचीच कृपा का वाचलो मी, नाही तर झालं असतं इथं आलोय नसतो. का रे राम खोराय हो, सुधरून नाही राहिले तुम्ही काही नाही. म्हातारा माणूस तो, काही कमी जास्त झालं असतं तर मग म्हटलं. जाणून बुजून नाही केलं ना ते. गेअर पहिलेच टाकला होता, जसा क्लच अचानक सुटला रपकने तर ते गाडी अशी उभीच झाली. आता त्याच्यात आमची गलती आहे काय? त्याला जर काही कमी जास्त झालं असतं, समजले काय, डायरेक्ट म्हटलं हाफ मोटरमध्ये दोघांनी अंदर टाकत होतो आणि धुळा यायला लाग. चला इकडे पहा पहिले. सुरुवातीपासून सांगा काय कसं घडलं, मला पूर्ण डिटेल सांगा. त्यानुसार मी मग काय करायचं आहे ते बंदोबस्त करतो. पण चोर पकडतो म्हणजे पकडतो, शब्द आहे जाते आपला. ते झालं असं